माझं नाव सई गानबोटे आहे. मी 12वीत आहे आणि मी शिकागो इलिनॉयवरून आली आहे या मराठी संमेलनासाठी. मी तिथं मेंटल हेल्थ एज्युकेशन बिल हे पास केलं आहे माझ्या राज्यात. म्हणजे मेंटल हेल्थ जसं आपलं फिजिकल हेल्थ इम्पॉर्टंट आहे, जसं रक्त आलं आणि त्याला हळद नाहीतर तूप नाहीतर बँडेज लावतात, तसं आपल्या मनासाठी काय असं. त्यामुळं मेंटल हेल्थ एज्युकेशन शाळेत मी पास केलं आहे बिल त्याच्यासाठी K to 12 स्टुडंट्ससाठी. आणि तिथं 20 लाख स्टुडंट्ससाठी ते पास होणार आहे. म्हणजे तिथं आपल्या बायोलॉजीमध्ये नाहीतर लिटरेचरमध्ये तिथं इनग्रेट करून ते पास होणार आहे. आणि तिथं मला वॉशिंग्टन DC मध्ये 2 वेळा बोलवलं आहे, अवॉर्ड्स भेटले आहे आणि कॉन्फरन्समध्ये मी रिसर्च आणि तसंही पण करत आहे. आता मराठी बोलायला आणि आपली मातृभाषा बोलायला आणि अजून भाषे बोलायला आता मी तर 5-6 भाषे मी बोलते आणि पण त्याच्यामध्ये मी मराठी शाळा करून लिहिता वाचता ते सगळं येतं. त्यामुळे त्याचा इम्पॉर्टन्स एस्पेशली मी तिथं US मध्ये राहते आणि US मध्ये त्याचा इम्पॉर्टन्स मला खूप मराठी अभिमान आहे. कारण माझ्या शाळेत तर 1-2च जणी असे मराठी बोलतात आणि तसंही मराठी कम्युनिटी एकदम टाईट नीट आहे. आपण जाऊन तिथं बोललो की मी मराठी आहे तर दुसरंच लेवल ऑफ कनेक्शन भेटतं आणि कम्युनिटी पण भेटते. त्यामुळं इथं आल्यावर जागतिक मराठी परिषदला आणि बोलायला सगळ्यांबरोबर माझी स्टोरी शेअर करायला आणि ऐकायला पण हे खूप मोठं लर्निंग लेसन आहे. एस्पेशली कारण मी आता 18 वर्षांचीच आहे, त्यामुळं ते वेगळंच मला कनेक्शन भेटतं. त्यामुळे ही ऑपॉर्च्युनिटीसाठी आणि जागतिक मराठी परिषदसाठी पुढे खूप असे यंगस्टर्स बोलायला मी सांगते. कारण ही खूपच मोठी लर्निंग लेसन आहे आणि मराठी सोडू नका, कारण ही मातृभाषा आपली खूप इम्पॉर्टंट आहे.